नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. 17 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट. बघा, फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे 17 फेब्रुवारीची. तर पाहू शकता बघा, 12,000 रुपये प्लस 6,000 रुपये वाटप होणार आहेत. आता 12,000 रुपये आणि 6,000 रुपये. आता 12,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार, 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, आजच पैसे जे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. किती वाजल्यापासून पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सुरुवात होणार आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण बघा तुम्हाला जिल्हा पण समजणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. त्यासोबतच बघा 12,000 रुपये आणि 6,000 रुपये वाटप होणार आहे. आता 12,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना, तुम्हाला किती मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर त्या फेब्रुवारीच्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. तर बघा, फेब्रुवारीच्या पैशांची, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. तर केव्हापासून, काय महत्त्वाची माहिती आहे ती पण आपण पाहणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ते पण आपण पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती जी ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. बघा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे म्हणून तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ जो आहे तो बंद होईल. तुमचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी बंद होईल. आता तुम्हाला 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे का तुमचं, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर कमी उत्पन्न असेल तर तुमचा लाभ जो आहे, तुम्हाला जे मिळणारे पैसे ते सुरूच राहणार आहे. आणि जर तुमचा लाभ 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. पुढे पहा, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्याचे या ठिकाणी सरकार जे आहे दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये दर महिन्याला तुमच्या खात्यात सरकार जमा करतं दर महिन्याला. यामध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. बघा, 600 रुपयांची वाढ जी ती होणार आहे आणि 2,100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 2,100 रुपये मिळणार आहेत. केव्हापासून मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, आता ज्या महिलांना, कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. एकही महिला, बघा, एकही महिलाला असं वाटत नसेल की आम्हाला 1,500 रुपये पाहिजे, 2,100 नको आहे, सर्वांना 2,100 रुपये पाहिजे असतील सर्व महिलांना, तर सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. बघा, ही मागणी तुम्हाला सरकारकडे करायची 2,100 रुपये पाहिजेची. कारण बघा, जर तुम्ही सरकारकडे मागणी केली तरच सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. जर आपल्याला कुठलीही मागणी मान्य करायची असेल, मागणी जर पूर्ण करायची असेल तर सरकारकडे आपल्याला ते त्या ठिकाणी मांडावं लागतं. आणि सरकारकडे तुम्हाला 2,100 रुपयांची मागणी करायची. सर्वच्या सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. म्हणजे सरकारकडे तुमची ही जी काही मागणी ती पोहोचेल आणि सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. आता पुढे पहा, महत्त्वाची माहिती. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे 7 हप्ते मिळाले आहेत. आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आलेले आहेत. जानेवारीपर्यंत 7 हप्ते आलेले आहेत. 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे. 8वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता आहे. आता हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल ते पण आपण पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट इथून पुढे आपण आता पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण इथून पुढे पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायचा. बघा, आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ज्या हप्त्याची, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, फेब्रुवारीचा हप्ता, तर हा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. ठीक आहे, पुढे पहा. बघा, नेमकं काय म्हणाले अजितदादा. तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत अजितदादा पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली. मी इथे येण्यापूर्वी चेकवर सही करून आलो आहे. बघा,
चेकवर सही झालेली आहे, चेकवर अगोदर सही झालेली आहे. आता याची प्रोसेस काय असते, हा जो काही चेक आहे तो अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला जातो. महिला व बालविकास विभागाकडून हा चेक बघा, हा जो काही चेक आहे तो चेक बँकेमध्ये जात असतो. बँकमध्ये त्या ठिकाणी जातो आणि बँकेत तो त्या ठिकाणी मोडला जातो. बँकेत मोडल्यानंतर 3 दिवस आपल्याला लागतात. नॉर्मली आपल्याला सर्वांना माहिती आहे चेक मोडण्यासाठी कामाचे 3 दिवस लागतात. ठीक आहे, 3 दिवस लागत असतात. तर 3 दिवस चेक मोडण्यासाठी लागतील. त्यानंतर ते जे काही पैसे ते त्या ठिकाणी खात्यात जमा होतील आणि त्यानंतर तुम्हाला वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. तुमच्या याद्या अगोदरच बघा, याद्या ज्या आहेत त्या अगोदरच बँकेकडे दिलेल्या आहेत, याद्या बँकेकडे आहे. त्यानुसार तुम्हाला हे जे काही पैसे आहेत हे पैसे एक बटन महिला व बालविकास विभागाकडून दाबलं की तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, आता पुढे पहा बघा, अतिशय महत्त्वाची माहिती. तर बघा, चेकवर सही झाली आहे, त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो, ही योजना बंद होणार नाही असं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, ही जी काही चेकवर सही झाली आहे तर ही चेकवर सही होऊन 2-3 दिवस झालेले आहेत, अगोदरच 3 दिवस झालेले आहेत. आता आज आपण जर पाहिलं तर आज सोमवार आहे. आज सोमवार आहे, बँका पण सुरू असतात आणि आज केव्हाही बघा, आज केव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून पण तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला जी सुरुवात आहे त्या ठिकाणी होऊ शकते. तर आता ज्या महिलांना SMS येतील पैसे आल्याचं त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, पैसे आले म्हणून सांगा. ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून सांगा. पैसे आले आणि ज्यांना आलेले नाहीत त्यांनी आले नाही आले. ठीक आहे, नाही आले म्हणून लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना आले असतील त्यांनी पैसे आले, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही आले लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, आता पुढे आपण पाहणार आहोत 12,000 रुपये आणि 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार त्याचे अपडेट पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट तुम्हाला देतोय, सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, पुढचे अतिशय दमदार अपडेट तुमच्यासमोर आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार कार्ड बँकेसोबत लिंक न झाल्याने लाभ न मिळालेल्या सुमारे 6 लाख लाडक्या बहिणींना या महिन्याच्या अखेरीस योजनेचा लाभ जो आहे तो देण्यास सुरुवात होणार आहे. नव्याने पात्र झालेल्या 6 लाख महिला आहेत. ठीक आहे, तर या महिलांना आता नव्याने या ठिकाणी जो सुरुवातीपासूनचा लाभ आहे तो देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. स्वतः महिला व बालविकास विभागामार्फत जी योजना राबवली जाते लाडकी बहीण योजना, त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. आता 12,000 रुपये तुम्हाला कसे मिळतील ते सांगतो. पुढे पहा, त्यामुळे उशिराने आधार कार्ड लिंक झालेल्या बहिणींना राज्य सरकारकडून 1,500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जुलै 2024मध्ये अर्ज केलेल्या महिलांना ऑगस्ट 2024 पासून लाभ देण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. पाहू शकता बघा, प्रशासनाच्या विचाराधीन आहे, तुम्हाला सुरुवातीपासून लाभ मिळेल. आता सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हप्ते. 1500 प्रमाणे जर आपण पाहिलं, बघा 1500 प्रमाणे 8 हप्त्यांचे जर आपण या ठिकाणी केले तर 12,000 रुपये तुमचे होतात. बघा, 12,000 रुपये तुमचे या ठिकाणी होतात. 1500 प्रमाणे जर आपण 8 हप्त्यांचे या ठिकाणी केले तर 12,000 रुपये जे ते तुमचे ह्या ठिकाणी होतात. 8 हप्त्यांचे 12,000 रुपये ह्या ठिकाणी महिलांना मिळतील. काही महिलांचे ज्यांचे आधार कार्ड नव्याने लिंक झाले त्या महिलांना 12,000 रुपये मिळतील. 12,000 रुपये मिळतील. आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरला होता, ज्यांना अर्ज भरूनही सप्टेंबरमध्ये किंवा मग आचारसंहिता लागण्याच्या अगोदर अर्ज भरला होता, त्यांना एकही रुपया मिळाला नाही, त्या महिलांना पण या ठिकाणी 6,000 रुपये किंवा जेवढी काही रक्कम त्यांची आत्तापर्यंत होते जानेवारीपर्यंत, फेब्रुवारीपर्यंत, तेवढी रक्कम त्या महिलांना मिळणार आहे. बघा, प्रशासनाच्या विचाराधीन आहे, त्यामुळे अशा महिलांना 6 महिन्यांचा लाभ मिळेल. बघा, 6 महिन्यांचा लाभ या ठिकाणी त्या महिलांना मिळेल. ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांना मात्र फेब्रुवारी 2025चाच लाभ मिळेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे, आता 2100 रुपयांची पण माहिती आपण पाहूया. 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत ना, 2100 रुपये केव्हापासून मिळतील ती पण माहिती आपण पाहूया. तर बघा, 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. तर तुम्हाला बघा, अंदाज या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्हाला मागणी लावून धरायची. सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा पटापट. म्हणजेच तुमची मागणी सर्वांनी त्या ठिकाणी मान्य होईल आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाईल. मग तुम्हाला 2100 रुपये मिळतील. 5 वर्ष, इथून पुढे 5 वर्ष तुम्हाला 2100 मिळतील. तर 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर सर्वांनी मागणी करायची. कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी लिहून पाठवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.